नमस्कार. आज आपण बोलणार आहोत वीकेंडबद्दल. हो, आठवड्यातला तोच सगळ्यात भारी वेळ. मग स्पॅनिशमध्ये आपल्या वीकेंड प्लॅन्सबद्दल कसं बोलायचं? चला, आज तेच शिकून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने. बरं, कुठल्याही वीकेंड प्लॅनची सुरुवात होते एका साध्या प्रश्नानं, बरोबर. स्पॅनिशमध्ये तो प्रश्न आहे, के असेस एस्ते फिन दे सेमाना? याचा अगदी सोपा सरळ अर्थ आहे, या वीकेंडला काय करतोयस किंवा काय करतीयस. आणि आज आपण याच प्रश्नाची एक दोन नाही तर भरपूर इंटरेस्टिंग उत्तरं कशी द्यायची हेच बघणार आहोत. चला तर मग. समजा आपलं प्लॅन आहे बाहेर फिरायला जायचा, मित्रांना भेटायचा. अशा सोशल वीकेंडसाठी ना, स्पॅनिशमध्ये दोन क्रियापदं खूप खूप महत्वाची आहेत. एक आहे इर आणि दुसरं सालीर. बघूया बरं यांचा वापर नक्की कसा करायचा. तर आपलं पहिलं क्रियापद आहे इर. याचा अर्थ अगदी सोपा आहे, जाणे. म्हणजे जेव्हा आपण एका विशिष्ट ठिकाणी एका डेस्टिनेशनकडे जात असतो ना, तेव्हा इर वापरायचं. आता इथे एक गंमत आहे. जेव्हा आपण एखाद्या स्पेसिफिक ठिकाणी जातो, म्हणजे बघा बीच, सिनेमा हॉल किंवा एखादा कॉन्सर्ट, तेव्हा इरच्या पुढे ए लागतं. हा जो इर आचा पॅटर्न आहे ना, तो लक्षातच ठेवा, कारण तो सरळ सरळ डेस्टिनेशन दाखवतो. पण थांबा, इथे एक छोटासा ट्विस्ट आहे. जेव्हा आपण एखाद्या ॲक्टिव्हिटीसाठी जातो, म्हणजे शॉपिंग किंवा ट्रेकिंगसाठी, तेव्हा आ नाही तर दे वापरतात. इर दे कॉम्प्रास, इर दे एक्सकर्शन. असं का? कारण इथे आपलं लक्ष ठिकाणावर नाही आहे, तर त्या ॲक्टिव्हिटीवर, त्या कृतीवर आहे. हा छोटासा फरक आहे, पण खूप महत्वाचा आहे. चला, आता वळूया आपल्या दुसऱ्या हिरोकडे, सालीर. याचाही अर्थ बाहेर जाणे असाच होतो. मग फरक काय? तर यात ना एक सोशल अँगल आहे. म्हणजे मित्रांसोबत बाहेर पडणं, पार्टीसाठी निघणं, अशा वेळी सालीर एकदम परफेक्ट बसतं. आता ही तुलना बघा, म्हणजे सगळं क्लिअर होईल. जेव्हा आपण म्हणतो वोई एल सिने, तेव्हा आपला फोकस असतो सिनेमा हॉल या ठिकाणावर. पण जेव्हा आपण म्हणतो साल्गो कोन अमिगोस, तेव्हा फोकस मित्रांसोबत बाहेर जाण्याच्या ॲक्टवर असतो. पाहिलं? एक ठिकाण दाखवतं, तर दुसरं सोशलायझिंग. एकदम सोपं. म्हणूनच बघा, डिनरला बाहेर जायचंय, सालीरा सेनार. रात्री फिरायला जायचंय, सालीर दे नोचे. किंवा मित्रांबरोबर हँगआउट करायचंय, सालीर कॉन अमिगोस. म्हणजे सालीरमध्ये ती एक चिल करण्याची, मजा करण्याची भावना आहे. बरं, पण प्रत्येक वीकेंड काही बाहेर धावपळ करण्याचा नसतो, नाही का? कधीकधी मस्त घरी बसून आराम करायचा मूड असतो. तर मग अशा कोझी वीकेंडबद्दल स्पॅनिशमध्ये कसं बोलायचं? चला तेही बघूया. घरी राहून करण्यासारख्या गोष्टींची तर लिस्टच संपणार नाही. एखादी सिरीज किंवा पिक्चर बघणं म्हणजे वेर उना सेरीए. मस्त गाणी ऐकणं म्हणजे एस्कुचार मुझिका. किंवा एखादं छानसं पुस्तक वाचणं, लेर उन लिब्रो. आणि हो, व्हिडिओ गेम्स खेळणं, खुगार आ व्हिडिओ होगोस. या सगळ्या तर आपल्या आवडत्याच गोष्टी आहेत. आणि थांबा, किचन कसं विसरून चालेल? काहीतरी मस्त नवीन पदार्थ बनवणं म्हणजे कोसिनार. हा तर कित्येकांसाठी वीकेंडचा सगळ्यात आवडता कार्यक्रम असतो, खरं की नाही? ओके, तर बाहेर जाऊन झालं, घरी आरामही झाला. आता वळूया तिसऱ्या प्रकारच्या वीकेंडकडे. असा वीकेंड ज्यात आपण काहीतरी नवीन शिकतो, काहीतरी इंटरेस्टिंग करतो. या वीकेंडमध्ये आपण काय काय करू शकतो? ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊ शकतो, विजिटार लुगारेस हिस्टोरिकोस. एखादी नवी भाषा शिकू शकतो, अप्रेंदेर इडियोमास. किंवा मग डान्स शिकायला जाऊ शकतो, अप्रेंदेर आ बायलार. एवढंच नाही तर एखादा थिएटरचा कोर्सही करू शकतो. म्हणजे स्वतःला वेळ देण्याचा हा एक भारी मार्ग आहे. तर मग बाहेर जाणं असो, घरी आराम करणं असो किंवा काहीतरी नवीन शिकणं, आता आपल्याकडे कितीतरी शब्द आणि वाक्य आहेत. यांचा वापर करून आपण आपला परफेक्ट वीकेंड प्लॅन स्पॅनिशमध्ये नक्कीच सांगू शकतो. मग विचार करा, तुमचा परफेक्ट स्पॅनिश वीकेंड कसा असेल? आणि हो, उत्तर स्पॅनिशमध्ये देण्याचा प्रयत्न नक्की करा.